तुम्ही पाहताय पुढारी न्यूज। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यामधून चटका लावणारी एक्झिट घेतली, पण जसं राजकारण थांबत नाही किंवा कुणीच कुणासाठी थांबत नाही, त्यामुळे आता या राजकारणाच्या पुढच्या अंकाचं काय याची महाचर्चा आपण करतोय। आणि पवारांचा परिवार, त्यांचा पक्ष, त्या पक्षापुढे असलेले पर्याय, ह्या सगळ्याबाबत चर्चा आता करणं गरजेचं आहे, कारण अजित पवारांचा पक्ष सत्तेतला एक मोठा स्टेक होल्डर आहे, त्यामुळे त्याचं काय होणार, ती गणितं कशी असतील, या सगळ्याच विषयी आपण चर्चा करतोय। आणि आपल्यासोबत आमच्या मल्टीमीडिया संपादक मृणाली नानवडेकर आहेत, थोड्याच वेळात दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी आपल्यासोबत असतील, सुधीर सूर्यवंशी असतील, राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे आणि शैलेंद्र परांजपे सुद्धा थोड्याच वेळात चर्चेत सहभागी होत आहेत। मृणाल मॅमकडे जाते मी सुरुवातीला। मृणाल मॅम, या सगळ्यामध्ये एक चर्चा जी उपस्थित राहते ती की सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार राज्यात येणार कोण। सध्याच्या घडीला जर आपल्याला तुलना थोडीशी करायची झाली तर वजन कुणाच्या पारड्यात जास्त वाटतंय? खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सामान्यतः सत्तेच्या अनुकूल असलेल्या बाजूला धरून असतो, त्यामुळे जर सुप्रियाताईंनी एनडीएत जायला नकार दिला तर मला वाटत नाही की अजितदादांबरोबर असलेले त्यांचे सहकारी आमदार आणि काहीतरी तर महत्त्वाचे मंत्री आहेत, ते मंत्रीपद सोडून सुप्रियाताईंचं नेतृत्व स्वीकारतील। सुप्रियाताई जर त्यांचा धर्मनिरपेक्षता झेंडा या बाजूला ठेवून काहीशा लवचिक होणार असतील तर मग या नेत्यांसमोर, मंत्र्यांसमोर, आमदारांसमोर पर्याय असेल, आणि तो जर प्रत्यक्षात येऊ शकत नसेल तर मग सुनेत्रा वहिनी पवार का अजितदादांबरोबर असलेला आणखी कोणी नेता। भुजबळांचं नाव घेतलं गेलं, पण छगन भुजबळ एका प्रकृती अस्वास्थ्याला सामोरे गेले होते नुकतेच। अर्थात अशा नेत्यांमध्ये एक परिस्थितीला सामोरं जाण्याचं कर्तृत्व असतं, त्यामुळे ते म्हणून नेतृत्व करू शकणार नाहीत असं अजिबात नाही। तटकरे हे नवीन नाव गेल्या काही वर्षात समोर आलंय, ते अजितदादांचे एका अर्थाने सर्वात जवळचे राजकीय नेते होते। फक्त आमदार तटकरेंना आपलं मानतात का सुनेत्रा वहिनींना तुम्ही राजकारणात या, म्हणजे सक्रिय राजकारणात महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री व्हा असं म्हणतात का, त्याकडे लक्ष द्यावं लागेल। आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा ज्याची चर्चा करणं अतिशय दुर्दैवी असतं, पण ते राजकारणातलं वास्तव असतं, आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वात महत्त्वाचा नेता हा कायम मराठा समाजाच्या आशा आकांक्षांची नातं असलेला राहिलेला आहे। त्यामुळे भुजबळ आणि तटकरे हे मराठा वळणाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आवडतील का, हा एक मुद्दा आहे। अर्थात सत्तेसमोर हे घटक छोटे होत असतात, त्यामुळे या दोघांपैकी कोणी इच्छा व्यक्त केली तर आमदार त्यांच्या पाठीशी आहेत का, आणि सुनेत्रा वहिनींनी सध्याच्या परिस्थितीत थोडंसं मागे राहायचा निर्णय घेतला तर परिस्थिती वेगळी असू शकते। दुसरं असं ज्याच्यावर आपल्याला नंतर चर्चा करावी लागेल, अशक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही नेते भारतीय जनता पक्षात जाऊ शकतील की काय, हा विनयाने थोडासा उल्लेख केलेला मुद्दा पण दीर्घकालीन राजकारणात महत्त्वाचा ठरू शकतोय। आत्ताच त्याबद्दल बोलणं थोडं अनुचित ठरेल। आपण ज्याप्रमाणे म्हणतो अजितदादांवर नुकतेच अंत्यसंस्कार झालेले आहेत, पण म्हणजे ज्या वेळेला सुप्रिया पवार किंवा सुनेत्रा पवार यांच्यापैकी राज्यात कोण येणार ह्या प्रश्नामागे आणखीन एक छुपा प्रश्न दडलेला आहे, तो म्हणजे उपमुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असणार, कोण उमेदवार असणार राष्ट्रवादीकडनं, हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे। तो या दोघींमधून कुणी असू शकेल की पक्षाचा तिसराच कुणी नेता असेल की त्या पलीकडे जाऊन जय पवार किंवा पार्थ पवार। म्हणजे जर का आदित्य ठाकरे वयाच्या इतक्या ऐन तिशीमध्ये जर का कॅबिनेट मिनिस्टर होऊ शकतात तर अशक्य जगात काय आहे। 45च्या ऐन 40शीत असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते, याही पेक्षा कमी वेळात शरद पवार तर थेट मुख्यमंत्री झाले होते। मग प्रश्न असा, आणि आता सगळा काळ तरुणाईचा आपल्याला पाहायला मिळतो, अशा वेळी एक बरं आपल्याला ह्याची सुद्धा कल्पना आहे की सुनेत्रा पवारजी जर का राष्ट्रवादीला नेतृत्व करणार असतील, हे सगळं जर तर आहे, तर अशा वेळी पक्ष पण सांभाळा आणि पदही सांभाळा, याच्याऐवजी साधारणपणे हे असेल की कोणीतरी पवार कुटुंबातला असेल तर मग ती व्यक्ती एकत्र झालं तर सुप्रिया सारखी व्यक्ती असेल का, सुप्रिया सुळेंसारखी का पार्थ किंवा जय सारखी। शैलेंद्र परांजपेजी, तुम्ही याच्या पलीकडे सुद्धा जाऊ शकता शैलेंद्रजी, आपण फक्त सध्या जर तरचा विचार करतोय। नाही, हे बघा काय असतं की जनरली पॉलिटिकल रिपोर्टिंगमध्ये अनेक बातम्यांमध्ये स्पेक्युलेटिव्ह बातम्या येतात,
आता ती स्पेक्युलेशन्स कशाच्या आधारे असतात, तर इफ देअर इज स्मोक देन देअर इज फायर, हो. या पद्धतीने जर धूर आहे तर आग असणार, हा जो त्याचा पडताळा असतो तसं कुठे ना कुठेतरी काहीतरी घडलेलं असतं. जरी त्या बंद खोलीतल्या मीटिंगमध्ये उद्धव ठाकरे आणि अमित शहाच्या बरोबर आपण कोणी नसलो तरी ज्या 4 शक्यता असतात त्या आपण सांगतो आणि त्यातलं काहीतरी घडतं. तसंच आत्ता तुम्ही जसं मला म्हणालात की अन्य पर्याय पण द्या, कारण माझ्या कल्पनाशक्तीबद्दल तुम्हाला खूप विश्वास आहे आणि याचा मला आनंद आहे, तर मी अन्यही पर्याय तुमच्या समोर ठेवू इच्छितो. ते असे की जनरली आपल्याकडे जसं मगाशी उल्लेख झाला आधीच्याही चर्चेत की गोपीनाथ मुंडेंचं निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलीला बिनविरोध निवडून आणलं गेलं लोकसभेला, प्रीतम मुंडेंना. तर तसं आत्ता मग पार्थ पवार यांनी निवडणूक लढली, मावळमधनं पराभूत झालेत, ते आमदार होऊ शकतात. सुनेत्रा वहिनी स्वतः बारामतीतनं अजित पवारांच्या जागी बिनविरोध निवडून येऊन उपमुख्यमंत्री देखील होऊ शकतात, पक्षाच्या अध्यक्ष होऊ शकतात. पण त्यामुळं सुरुवातीला अननुभवी असल्यामुळे म्हणजे इतका पक्ष चालवायच्या त्यांना बाकीचे लोक मदत करतील पण त्यांच्या नावाने कारभार करतील. जसं छत्रपतींचा कारभार पेशव्यांनी चालवला तसं सुनेत्रा वहिनी अध्यक्ष आणि भुजबळ तटकरे वगैरे पक्ष चालवतील. म्हणजे ते जरी नॉन मराठा असलं तरी ते पक्ष चालवताना लोकांना चालतील. प्रफुल्ल पटेल आता काय करतात अजित पवार असताना, तर तेच ते करत राहतील. तर मुख्यत्वे शरद पवारांना जसं ती गोष्ट आहे की आपल्याला ब्रह्मचंद्र आणि हे सगळं सांभाळायचं 4 गोष्टी, तर तसं त्यांना सेक्युलरिझम सांभाळायचंय. तर मला मुळातच प्रश्न असा पडतो की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यानंतर शरद पवारांचं सेक्युलरिझम कुठे जातं नेमकं, सोनिया गांधींचं सेक्युलरिझम कुठे जातं, की ज्या बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं माझ्या शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल तर मला आनंद आहे, तर त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री केल्यावर सेक्युलरिझम कुठे जातं. पण ते आत्ता कळीचं बनतं कारण त्यांना भाजप बरोबर जायचं नाहीये. दुसरी गोष्ट, सत्तेत जाताना फडणवीसांच्या बरोबर जातील असं म्हटलं तर दोन्ही पक्ष विलीन होतात का नाही हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट, आपण सगळे जे आता विचार करतोय तो पक्षांतर्गत ऍक्सेप्टन्स ऑफ सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार असा करतोय. मला असं वाटतं की दोन्ही पक्ष एकत्र येताना त्यांच्या घरामधलं जे काही संघर्षाचं वातावरण आहे ते निवडलंय का पूर्ण. म्हणजे आज हा प्रसंग नाहीये ती चर्चा करण्याचा जाहीररित्या, परंतु ते सगळे धागेदोरे याच्या मागे असतात. म्हणजे आज अशा आपत्तीच्या वेळेला कुटुंब एकत्र असतं, परंतु तुम्ही जसं मगाशी 3 घटनांचा उल्लेख केला, मावळची निवडणूक, सुनेत्रा वहिनींची निवडणूक, तर या निवडणुकांमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीच निवडणूक झाली होती ना. तर त्यामुळे आता सुनेत्रा पवार आणि त्यांचा पक्ष त्यांच्या पतीच्या निधनानंतर हा शरद पवारांच्या पक्षाबरोबर जाईल का. विनया देशपांडेंनी जसा पर्याय सुचवला की आता अजित पवारांच्या पक्षातलेच काही लोक पक्ष सोडतील का किंवा काही शरद पवारांकडे जातील का. जसं जितेंद्र आव्हाड यांनी खूप टीका अजित पवारांवर केली होती, त्यामुळे अजित पवार शरद पवार पुण्याच्या निवडणुकीला एकत्र आल्यावर आता वेट अँड वॉच अशी भूमिका जितेंद्र आव्हाडांनी केली होती, कारण ते बघत राहिले. ज्या प्रशांत जगतापांना सर्व माध्यमांनी नैतिकतेचा पुतळा बनवलं, ते प्रशांत जगताप फुरसुंगीला अजित पवार शरद पवार एकत्र लढले तर गप्प होते, तेव्हा त्यांची नैतिकता आणि सेक्युलरिझम त्यांनी खुंटीला टांगला होता. काय होतं, आपण सोयीस्करपणे या गोष्टींकडे बघितलं नाही पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरीकडे प्रॅक्टिकल विचार काय, समजा जैसे ते परिस्थिती राहिली, म्हणजे अजित पवारांचा पक्ष आता सत्तेबरोबर आहे तो तसाच राहू द्या, शरद पवारांचा पक्ष सत्तेबाहेर आहे तो तसाच राहू द्या. एक माहिती चोरमाऱ्यांनी पण सांगितली की जे तुलनेने तसं इन्क्लाइन टू शरद पवार किंवा थोडे त्यांच्या जवळचे आहेत ते भिजले काय पावसात वगैरे, त्यांनी फार रसभरीत लिहिलं होतं. तर मला असं वाटतं की शरद पवारांच्या पक्षातल्या अनेकांना घाई झाली मंत्री व्हायची, त्यामुळे ही सगळी अडचण आहे. तर आता अजित पवारांचा पक्ष सत्तेत राहिला, हे जे सगळे मंत्री आहेत ते जरी ईडीच्या भीतीमुळे गेले असले अजित पवारांबरोबर, तरी ते सत्ता कोणाला नकोय मला सांगा ना. पुढची 3 वर्ष निवडणूक नाहीये, तर भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील हे काय आता सत्ता सोडून 4 वर्ष शरद पवारांच्या बरोबर जातील का? नाही जाणार. ते सत्तेत राहतीलच, त्यांचं मंत्रिपद अबाधितच आहे, फक्त नेता त्यांना स्वीकारावा लागेल, सुनेत्रा वहिनींना किंवा तटकरेंना किंवा आणखीन कोणाला, ते स्वीकारतील आणि हा कामकाज तसंच चालू राहील. ते भारतीय जनता पक्ष, मृणाल ताईंनी जे सांगितलं ते बरोबर आहे. भारतीय जनता पक्ष शरद पवारांच्या या पूर्वीच्या 2 अनुभवांमुळे ताकही फुंकून पिईल. ते शांतपणे ममता बॅनर्जींच्या विधानावर सुद्धा पवार साहेब बोलल्यानंतर बोलतायत. तसंच 2 राष्ट्रवादींचं विलिनीकरण होतं का, ते नवा नेता निवडतात का, विधिमंडळ नेता निवडतात का, हे सगळं बघतील, त्यानंतर त्यांचे डाव खेळतील असं मला वाटतं. राजेंद्र साठे सर, कसं बघायचं या सगळ्या परिस्थितीकडे? मला असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीमध्ये पवार कुटुंबातली कोणीतरी व्यक्ती ही नेतृत्वपदी असणं ही मानसिक गरज आहे दादांच्या गटाची. त्याच्यामुळे आज जे नरहरी झिरवळांनी सांगितलंय
त्या पद्धतीने मला असं वाटतं की सुनेत्रा पवारांची कदाचित उपमुख्यमंत्रीपदी सुद्धा वर्णी लागू शकेल किंवा काही होऊ शकेल, म्हणजे या पद्धतीने. आणि पार्थ पवारचा पर्याय उपलब्ध आहेच, म्हणजे त्यांना त्या जागेवर लढवणं वगैरे. ही गरज काही काळ तर राहील असं स्पष्टपणे या सगळ्या याच्यामध्ये दिसतंय. पण इथून पुढच्या काळात अजितदादा आणि शरद पवार या दोन्ही गटांचं भवितव्य काय असाच एकत्रितपणे विचार करायला लागेल. याचं कारण असं की महानगरपालिकांच्या आणि त्याच्यापूर्वी नगरपालिकांच्या निवडणुकांमधला एकूण जर कामगिरी बघितली या दोन्ही यांची, तर ती उत्तरोत्तर खालावत गेलेली अशी आपल्याला दिसलेली आहे. महापालिकेमध्ये तर अजित पवारांना जोरदार फटका बसलेला होता. आणि अजित पवारांचा जो पश्चिम महाराष्ट्र आहे, ज्याच्यावर त्यांची भिस्त होती, त्यामध्ये सुद्धा त्यांना सगळ्या महानगरपालिकांमध्ये जोरदार दणका बसलेला आपल्याला दिसलेला आहे. या परिस्थितीमध्ये म्हणजे ही काय आज अजितदादांचं निधन हे दुर्दैवी आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांना त्यांच्याविषयी एक सहानुभूती आहे, हळहळ व्यक्त होते. पण ही जमिनीवरची परिस्थिती, जी वस्तुस्थिती आहे, ती काय अमान्य करता येण्यासारखी नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं, आणि काही माध्यमांमध्ये असंही जाहीर झालेलं आहे की हे दोन गट एकत्र येणारच होते, कदाचित 12 डिसेंबरला एकत्र येणार होते किंवा त्याच्या पुढे एकत्र येणार, त्यांच्या काही तारखाही जाहीर होत आहेत. मला असं वाटतं की दोन्ही जे गट आहेत पवार राष्ट्रवादी याचे, त्यांची ताकद अत्यंत खच्ची झालेली आहे वेगवेगळ्या पद्धतीने. शरद पवार हे जवळपास प्रकृतीच्या कारणास्तव बाजूला गेल्यासारखी झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजप प्रचंड प्रबळ झालेला आहे या सगळ्या याच्यामध्ये आणि उत्तरोत्तर प्रबळ होईल असं आहे. आता शैलेंद्रनी जसा उल्लेख केला तसे राष्ट्रवादीचे जे मंत्री, जे नेते आता सरकारमध्ये सामील आहेत, त्यांच्या मागे सुनील तटकरे असतील किंवा हे, त्यांच्या मागे एक तर चौकशीची शुक्लकाष्ठ याच्या पूर्वी लागलेली आहेत, ती थंड आहेत. जर त्यांनी काही वेगळा विचार केला किंवा तर त्यांच्या मागे ती लगेच सुरू होऊ शकतात. आपल्याला डिझायनर बॉक्सचं प्रकरण माहितीच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते सत्तेला धरून राहतील. त्यांच्यापैकी काही जण भारतीय जनता पक्षात सुद्धा जाऊ शकतील आणि त्याच्याशिवाय त्यांना काही पर्याय मला दिसत नाही. कारण जमिनीवरची वास्तव स्थिती अशी आहे की अजित पवार आज गेले म्हणून खूप आज हे होतंय, पण राष्ट्रवादीची ताकद खूप खच्ची झालेली होती, ही अत्यंत वस्तुस्थिती आहे. अगदी. माळी सरांकडे जाते मी. हाच प्रश्नाला थोडंसं एक्सटेंड आपण करूया. आता साठे सर जसं म्हणाले की कोणीतरी पवार नावाची व्यक्ती तिथे नेतृत्वात असणं ही मानसिक गरज आहे, त्याकडे कसं बघायचं. आणि दुसरी गोष्ट, जर समजा ही जर पक्षाची गरज असेल तर इथे सुनेत्रा पवार यांचं येणं पक्षासाठी योग्य असेल, त्याची शक्यता किती दिसते की जय आणि पार्थ या दोघांपैकी कुणाचा तिथे पर्याय म्हणून निवडला जातो. म्हणजे अगदीच उदाहरण घ्यायचं तर मी कुठल्या दृष्टीने विचारते तर मला आठवते राजीव गांधी गेल्यानंतर काहीही माहीत नसलेल्या सोनिया गांधींच्या हाती काँग्रेसची धुरा गेली होती आणि काँग्रेस पक्षाने त्यानंतर कशी कुठपर्यंत वाटचाल केली हे आपण सगळ्यांनी बघितलं. राष्ट्रवादीच्या बाबतीत तशी शक्यता दिसते का? मगाचपासून शैलेंद्र किंवा प्रशांत आणि यांच्या सगळ्यांच्या मी किंवा चोरमारे सर यांचं ऐकतो आहे. मला जरा एक वेगळा थोडे मुद्दे दोन मांडायचे आहेत. पहिला मुद्दा माझा असा आहे की आता सुनेत्रा पवारांकडे राष्ट्रवादीला अध्यक्षपद सूत्र देणं असं होऊ शकेल याच्यावर बऱ्याच जणांचं आता एकमत झालं. सुप्रिया सुळेंना देणार का सुनेत्रा पवारांना देणार? पवार घराण्यालाच पुढे प्रोजेक्ट केलं जाईल कारण पवार घराण्याला मान्यता आहे असंही चर्चा केली. मला मुद्दा काय मांडायचा आहे की जरी या पवार घराण्यातल्या कोणाला कुठल्याही व्यक्तीला किंवा सुनेत्रा पवारांना आता जरी केलं तरी पक्ष चालवणं ही जी आहे तर पक्ष चालवण्याचं कौशल्य जे आहे आणि त्यामध्ये राजकीय धुरंधरत्व जे आहे हे जसं अजित पवारांकडे होतं तसं या दोन्ही आपण आता जी नावं घेतो त्यांच्याकडे अर्थातच नाहीये. म्हणजे सुनेत्रा ताईंकडं अजून अनुभव नाही. सुप्रिया ताईंचं राजकारण हे दिल्ली बेस्ड आहे. त्यांचं राजकारण हे नॅशनल पॉलिटिक्स आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं आहे. राज्यातलं राजकारण खेळताना, पक्ष चालवताना, पक्ष सांभाळताना, निवडणुकीपासून पक्ष संघटना उभारताना जे कौशल्य लागतं, जे अजितदादांकडे होतं ते या दोन नावं जी घेतोय त्यांच्याकडे निश्चितच नाहीये. त्यामुळं होईल काय? त्यामुळं यांचं हे नामधारी अध्यक्ष किंवा नामधारी त्यांचं नाव दिलं जाईल नक्की. पक्षाची सूत्र कोणाकडे राहणार हा मुळात मला मुद्दा महत्वाचा वाटतो. तर ती कोणाकडे राहू शकतात? तर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या किमान या दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी होण्याची जी काही प्रक्रिया चालू झालेली आहे ती निवडणुकीपासून अधिक चालू आहे. जसं शैलेंद्र म्हटला की धूर वगैरे जे काही आहे तर त्यात सगळा धूर आपण सगळा बघितलेला आहे आणि त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी आज एकत्र येतील, एक विलीन होतील असं नाही,
पण त्यांचं मनोमिलन किंवा त्यांची आघाडी होईल आणि त्यांच्या मागं पक्ष चालवणं हे शरद पवार काही अंशी असू शकतात, पवार घराण्यातले असू शकतात आणि त्यामुळे हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. आता भाजपकडे फुटून जातील का शुक्ल काष्ठ वगैरे हे मुद्दे अगदी योग्य आहेत. तर तसंच दुसरा पर्याय आपल्याला बघावा लागेल. भाजपकडे काही जण जातील का पवारांकडे येतील आणि भाजपच्या विरोधी भूमिका घेऊन आघाडीत किंवा शरद पवारांकडे येतील, यापेक्षा उरलेला राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादीच या राष्ट्रवादी बरोबर, दादांच्या राष्ट्रवादी बरोबर एकत्र येऊन भाजप बरोबर किमान आघाडी तरी होईल का नाही, हा मुद्दा मला यात पहिला मुद्दा जरा वेगळा वाटतो या सगळी चर्चा ऐकल्यानंतर. मगाशी जी 3 मुद्दे असे मांडले होते की ज्याच्या इतिहासाचं ओझं मानायचं झालं तर ते असू शकतं. त्यामध्ये मी आधी म्हणालो होतो तसं सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातली लोकसभेसाठीची निवडणूक हा मुद्दा, त्याच्यात कसं ते समोरच उभ्या राहिल्या होत्या. हर्षवर्धन पाटील यांना बाजूला वळवून घेण्यात आलं होतं, त्यामुळे इंदापूरमधून फटका बसला. पार्थ पवारांच्या बाबतीत झालेली विधानं आपल्याला माहिती आहेत आणि अजित पवारांना सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करण्यात आलं होतं. आणि तिसरा मुद्दा जो मी आणखी विसरलो होतो, मुंबईमध्ये जो कार्यक्रम झाला होता ज्यात शरद पवारांनी पहिल्यांदा स्पष्टपणे नेतृत्व बदल म्हणण्यापेक्षा रिटायरमेंट बद्दल घोषणा केली होती, नम्रता, त्यानंतर मग तेव्हा अजित पवारांनी अक्षरशः कौटुंबिक भूमिकेतून सुप्रिया जरा थांब वगैरे करून त्या सगळ्या हे करत होते. त्याचं चित्र खूप वेगळं प्रोजेक्ट झालं. शरद पवारांनी रिटायरमेंट मागे घेतली आणि ते पुन्हा रिइन्स्टेट झाले त्या पदावरती. या सगळ्याची फार वेगळी चर्चा अजित पवारांना मानणाऱ्यांमध्ये होत होती, हे नाकारण्यात अर्थ नाहीये. हे मुद्दे घेऊन मी आता जातोय मृणालिनी नानिवडेकरांकडे आणि तोच प्रश्न मी जरा रिपीट झाला तरी चालेल, मी परत विचारतोय की 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यापूर्वी 2 पवार कुटुंबीय मनाने एकत्र येत आहेत का, जवळ येत आहेत का? हा प्रसन्न हा आत्ताच्या घडीचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर मला देणं एवढ्यासाठी शक्य होत नाही आहे की धर्मनिरपेक्षता या विधानावर पवारसाहेब आणि सुप्रियाताई यांची किती निष्ठा आहे. प्रशांत दीक्षित आता या कार्यक्रमात म्हणाले की लवचिकपणा हा पवारसाहेब कायम स्वीकारतात. पवारसाहेब सध्याचं नेतृत्व, त्यांचं वय आणि बाकी सगळी परिस्थिती लक्षात घेता भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ शकतात. पुलोच्या वेळेला हा प्रयोग झाला आहे. पण सुप्रियाताई यांची या घटनेला मान्यता असेल का, आणि खरं तर मान्यता नसेल तर सुप्रियाताई यांची एवढी मोठी भूमिका अजितदादांचा गट मान्य करतो का, यावर ही सगळी गणितं अवलंबून आहेत. पवार कुटुंब कोणताही निर्णय घेणार असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेशिवाय राहील असं वाटत नाही. भारतीय जनता पक्ष अत्यंत बलाढ्य होतोय. या पक्षाला वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात, त्यासाठी ते वेगवेगळ्या उपक्रमांचा अवलंब करतात. त्यामुळे दीर्घकालीन जर आपण पट पाहिला तर पश्चिम महाराष्ट्र असा जो भाग आहे जिथे अजितदादा यांची खऱ्या अर्थाने ताकद होती, पवार साहेबांची ताकद ही सध्या अजितदादांची होती असं आपण मान्य करू, तर त्या भागामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे काय नेते उभे केले आहेत, त्यात जयकुमार गोरे असतील किंवा शिवेंद्रराजेंना दिली गेलेली शक्ती असेल, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचा राष्ट्रवादीला मानणारा भागही आता भारतीय जनता पक्ष हळूहळू छत्रछायेखाली येत असेल तर आणायला तयार आहे का, हा आत्ताचा मुद्दा आहे. आणि आत्ता आपल्याला जी काय माहिती मिळते प्रसन्न, त्यानुसार जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये बदल नाही, त्या 5 फेब्रुवारीलाच होणार आहेत असं कळतंय. सूत्र सांगतायत त्या जर 5 फेब्रुवारीलाच झाल्या तर पश्चिम महाराष्ट्रातच निवडणूक आहेत. त्यामुळे अजितदादांना श्रद्धांजली म्हणून हे जिल्हे त्यांच्या पक्षाला मतदान करतात का, आणि त्यातून एखादा तिथला नेता ताकदवान होतो का, याकडे बघावं लागेल. अजितदादा वगळता अजितदादांबरोबर असलेले राज्यातले जे काय नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांची पण कुठेतरी नेतृत्व शैलीचा अभ्यास करायची वेळ येणार आहे, पण त्याला अजून वेळ आहे. या दोघी महिला ज्या एकमेकींच्या नातेवाईक आहेत, एकमेकींविरोधात उभ्या होत्या, त्या नेमकी काय भूमिका घेतात, त्यांच्या मागे शक्ती किती आहे, हा एक मुद्दा आहे. आणि फक्त शेवटचं वाक्य उच्चारते की एकदाच फक्त पवार घराणं समोरासमोर उभं राहिलेलं नव्हतं, तर विधानसभेमध्येही युगेंद्र पवार जे अजितदादा पवारांच्या सख्या भावाचा मुलगा आहे, ते अजितदादांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यामुळे पवार कुटुंबातला संघर्ष हा अजितदादा नसताना आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. क्रूरपणे पत्रकार म्हणून बोलू नये,
पण पवार कुटुंबातला संघर्ष ते कायम एकत्र येत असले सभा समारंभांना तरी राजकीयदृष्ट्या गेल्या 2 वर्षात दोनदा समोर आलाय. परांजपे सरांना काय बोलायचंय? परांजपे. हा एकच वाक्य सांगायचं आहे की पवार यांच्या घरातला संघर्ष हा आत्ताच्या अजित पवारांच्या निवडणुकीला किंवा सुनेत्रा पवारांच्या निवडणुकीला नाहीये, तर शरद पवार स्वतः आमदार होण्याआधी युवा अवस्थेत असताना त्यांच्या घरातलेच सख्खे भाऊ उभे असताना निवडणुकीला शेकापकडनं स्वतः शरद पवारांनी युवक म्हणून काँग्रेसचं काम केलं होतं, तेव्हापासून हा संघर्ष सुरू आहे. इतकंच. साठेंना पण मुद्दा मांडायचा. हा, साठे सर. नाही, याच्या 2 गोष्टींविषयी मला बोलायचं. एक पवार कुटुंबातला संघर्ष. तर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की नेते समजा एकमेकांविरोधात लढले तर त्यावेळेस ती जी काय तात्कालिक कटुता असेल आणि जे काय असेल ते आणि पवार कुटुंबाचं एकूण दीर्घकालीन राजकारण याच्यामध्ये आपण फरक केला पाहिजे. जेव्हा अजित पवारांचा मृत्यू होतो आणि अशा परिस्थितीत होतो त्याच्यानंतर ही सगळी समीकरणं बदललेली असतील हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे ती जी काही कटुता आपण मांडतोय सुनेत्रा आणि सुप्रिया यांच्यामध्ये तशा पद्धतीने राहील असं नाही, हे एक. आणि वसंत पवारांचं जे उदाहरण दिलं ते थोडंसं हे आहे, कारण कारण तसंच बघायला गेलं तर शरद पवारांच्या आई याच मुळी शेतकरी कामगार पक्षाच्या होत्या आणि त्यांनी हे केलेलं होतं. ते त्याच्यामध्ये ज्या पद्धतीची एक कटुता जी आहे त्या पद्धतीची कटुता नव्हती हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा मला याच्या संदर्भात सांगायचा होता की पवारांची जी ताकद आहे ती आज खूप कमी झालेली आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि त्या बदलत्या परिस्थितीमध्ये आणि भारतीय जनता पक्ष खूप बलिष्ठ झालेला आहे, त्या परिस्थितीमध्ये आता या सगळ्या समीकरणांचा दोन्ही पवार गटांना विचार करायला लागणार आहे. म्हणजे त्यांच्यासाठी पूर्वीची परिस्थिती नाहीये. शरद पवार ज्यावेळेस बलिष्ठ होते तेव्हाची परिस्थिती आता राहिलेली नाही. म्हणूनच शरद पवार गटांनी मान्यता दिलेली आहे या सगळ्या याला. आणि सगळ्यात शेवटचा आणखीन एक मुद्दा मांडायचा आहे. सेक्युलरिझम असं जेव्हा शरद पवार म्हणत असतात ना तेव्हा हे एक लक्षात घ्यायला पाहिजे की सेक्युलरिझम म्हणजे ते समाजवादी किंवा कम्युनिस्ट ज्या पद्धतीने सेक्युलरिझम म्हणतात तसा तो सेक्युलरिझम नसतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. सेक्युलरिझम त्यांच्या सोयीचा असतो. सेक्युलरिझमचा अर्थ काय आहे पवारांच्या लेखी आता शरद पवारांच्या ते जेव्हा त्या मुद्द्याला अडतात तेव्हा ते त्याचा अर्थ असा असतो की ते मानणारा किंवा भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण आहे त्याला विरोध करणारा एक मतदार आहे आणि तो आज पवारांच्या बाजूने उभा आहे किंवा तो आपल्याला सोडून जाऊ नये अशी पवारांची इच्छा हे लक्षात घ्यायला पाहिजे. का अजितदादा नवाब मलिकांच्या बाजूने उभे राहतात? सेक्युलरिझमचं त्यांना काही खूप हे असतं वगैरे ही आपण नंतर वादाची गोष्ट आहे. मुद्दा असा असतो की तो मतदार आपल्याला दुरावू नये हा त्यांच्या लेखी अर्थ आहे. ते पूर्णपणे सत्तेचं राजकारण करणारे पक्ष आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे सेक्युलरिझमचा अर्थ घेऊन झोडणं त्यांना हे माझ्या मते चुकीचं आहे. म्हणजे सुनील माळी काही सांगू? मला या मुद्द्याबाबत एक मुद्दा मांडायचा आहे की शरद पवार आणि पवार घराण्यातलं जे काही संघर्ष आहे तो 67 पासून आता आपण सगळा मांडत आलो तर तो हा सगळा पवार घराण्यातला त्या आतापर्यंतचा संघर्ष आणि आत्ताचा संघर्ष यात थोडासा बदल केला पाहिजे, फरक केला पाहिजे असं मला वाटतं. आत्ताचा जो संघर्ष पवार घराण्यातला झालेला आहे हा अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची आणि सत्तेची आज गरज होती, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आणि दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. म्हणजे 2004-2009 आपण जर बघितलं 4 आणि 9 मध्ये ज्या वेळेला उपमुख्यमंत्री पद मिळणार किंवा 4 मध्ये मुख्यमंत्री पदच मिळण्याची शक्यता होती, 71 जागा होत्या राष्ट्रवादीच्या, तर तेव्हाही राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री पद न स्वीकारता उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. ते भुजबळांना दिलं, 9 मध्ये पण नाही दिलं. त्यामुळं 4 आणि 9ला अजित पवार दोन्ही वेळेला नाराज झाले होते आणि ही सगळी नाराजगी गेली अनेक वर्ष आपल्याला जो धूर वगैरे दिसत होता आणि त्यातनं आता ही परिणती झालेली आहे. आता काय झालेलं आहे, आता हा जो संघर्ष आहे याचं कारण संपलेलं आहे. कारण अजित पवारांची ती राजकीय महत्वाकांक्षा होती म्हणून पवार घराण्यामध्ये आत्ता फूट होती 2004 नंतर. ती फूट आता होत नाहीये. आता त्याचं कारण गेलेलं आहे की ती महत्वाकांक्षा आता उरलेली नाही दुर्दैवानं अजितदारांच्या जाण्यामुळं. त्यामुळंच आता हे जे काही आपण इतिहास पाहतोय पवार घराणं संघर्ष तो आता रिलेट करता येणार नाही. म्हणून दोन्ही राष्ट्रवादी आता एक येण्याची शक्यता ती कोणाच्या बाजूने आणि कोणी जरी अध्यक्ष झाला किंवा नामधारी जरी झाला तरी त्याच्या मागं कोण असू शकेल आणि ते कुठं भाजपकडे झुकेल का शरद पवारांचा जो काही आता सोपाळ किंवा जो सांगितला त्या समाजवादाकडे झुकेल
हे आपल्याला काही नक्कीच. दिवसात समजेल.